तर त्या काळात तुम्ही व्यवसायात आणि ते सुद्धा पर्यटन व्यवसायात जो त्या काळात एवढा फेमस नव्हता किंवा एवढा प्रचलित नव्हता. कुठल्या प्रेरणेने तुम्ही या व्यवसायात तेव्हा आलात? एका फॅमिलीमधले आई वडील आणि 2 मुलं हे एका वेळी हिमालयात जाऊ शकतात. गव्हर्नमेंटचा जॉब सोडून दिला. सोडून देऊन मी व्यवसायात आलो. हे सीमास हे नाव खूप वेगळं आहे. सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स हे असं ॲब्रिव्हेशन सीमास झालं. We were the first company Right. to get the authorization for Lakshadweep tourism. अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाही की लक्षद्वीप एक्झॅक्ट आहे कुठे. पण त्यात तुम्ही लोकांना कसं कन्व्हिन्स करू शकलात? की हा माणूस मला स्वस्त देतोय, मी घेतो त्याचं. हा गाडीवाला मला कमी याच्यात देतोय, मी त्याची घेतो. पण जर काही अडचणी आल्या तो माणूस हातवर करून मोकळा जातो. आणि बोलणी खातात कस्टमरची ट्रॅव्हल एजंट. ती कन्सेप्ट बदलली आम्ही जी पहिली ॲड दिली ती ॲड अशीच दिली की विथ फॅमिली स्नोफील्डमध्ये चला. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये पण बराच फरक पडला. ट्रान्झिशन एकदम म्हणजे Transition. गेल्या 5-7 वर्षात ट्रान्झिशन 180 डिग्री म्हणतात तसं तसं ट्रान्झिशन झालं. तसं झालंय. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आम्ही या पॉडकास्ट सिरीजमध्ये गेले कित्येक एपिसोड्स वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल बोलतोय, वेगवेगळ्या कन्सेप्टबद्दल बोलतोय. आम्ही आता एक वेगळी सिरीज चालू करतोय की महाराष्ट्रातील जे आम्ही त्यांना टुरिझम फॅमिलीज असे म्हणतो की ज्यांच्या 2-3 पिढ्या या व्यवसायात आहेत आणि व्यवसाय खूप वाढवला आहे त्या पिढ्यांनी. तर त्या कशा आहेत, काय आहेत, त्यांचे स्ट्रगल्स काय होते, त्यांनी कुठल्या परिस्थितीत धंदा चालू केला आणि आता पुढची पिढी हा व्यवसाय कसा वाढवते. तर एक आम्ही वेगळी सिरीज करतोय. त्यातला पहिला एपिसोड हा आहे. आजची आपली जी फॅमिली आहे, टुरिझम फॅमिली जी आहे, ते पुण्यात साधारण 1976 पासून व्यवसायात आहेत. आणि त्यांच्या पहिल्या पिढी त्यांच्या वडिलांनी जो ग्राहकांचा विश्वास जिंकला, तोच विश्वास आणि तीच सचोटी आता पुढची पिढी पुढे चालवते. तर आमची ही खास गेस्ट आजचे जे आहेत ती फॅमिली आहे केळकर फॅमिली. विश्वास केळकर ज्यांनी बिझनेस पहिले चालू केला आणि 2 मुलं अनिकेत केळकर आणि चेतन केळकर. तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा हा पूर्ण प्रवास कसा होता पर्यटनामध्ये. अगदी सुरुवातीचे स्ट्रगल्स कसे होते, ज्या काळात पर्यटन खूप लोकांना माहिती पण नव्हतं, त्या काळात हा व्यवसाय सुरू करून आता पुढची पिढी हा व्यवसाय कसा वाढवते आणि त्यांचे पुढचे प्लॅन्स काय प्रकारचे आहेत. विश्वासजी, एक धन्यवाद आल्याबद्दल. आणि खूप छान वाटतंय कारण मराठी व्यवसायिकात किंवा मराठी जनतेत असं एक असतं की व्यावसायिक एकतर कमी आहेत मराठीमध्ये, मराठी लोकांमध्ये. आणि बरेच वेळा पुढची पिढी व्यवसायात नसते. खूप बघितलेत आपण. पण तुमची फॅमिली म्हणतो त्याला एक अपवाद आहे की तुमची दोन्ही मुलं हा व्यवसाय खूप चांगला पुढे नेतात. तर अगदी सुरुवात करायची तर 76 साल म्हणजे आता ऑलमोस्ट 50 1900 आज 50 वर्ष कंप्लीट होत आहेत पुढच्या तर महिन्यात. 76, 77, 75 साली जेव्हा मराठी तरुण बँकेत नोकरी कर किंवा कुठेतरी क्लार्क म्हणून लाग असेच होतं साधारण त्या वेळेला. तर त्या काळात तुम्ही व्यवसायात आणि ते सुद्धा पर्यटन व्यवसाय जो त्या काळात एवढा फेमस नव्हता किंवा एवढा प्रचलित नव्हता. तर तुम्हाला कुठल्या प्रेरणेने तुम्ही या व्यवसायात तेव्हा आला? अच्छा, 76 म्हणजे त्यावेळेला बेसिकली खूप हिंडायची हौस होती. बरोबर. वेगवेगळ्या गड किल्ले हे सगळे कायम जायचो. गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला होतो. पण तिथे काही अडचणी येऊ लागल्या की सुट्ट्या मिळणं, आपल्याला पाहिजे तेव्हा सुट्टी मिळत नव्हती. आणि चांगले ऑप्शन्स पुढे होते. लोकांना हिमालयात जायची खूप हौस होती. मग त्यासाठी गव्हर्नमेंटचा जॉब सोडून दिला. क्या बात आहे. सोडून देऊन मी व्यवसायात आलो. बर. म्हणजे खूप ती एक मोठी स्टेप होती की नक्कीच. हातातली चांगला जॉब सोडायचा आणि व्यवसायात यायचा. आणि तो सुद्धा असा पर्यटन व्यवसाय. त्या काळात घरच्यांनी काही विरोध केला नाही? नाही नाही नाही, सरकारी पेन्शनेबल जॉब सोडला? सपोर्ट अगदी आई वडिलांचा. मुख्य म्हणजे बाकी जबाबदारी काही नव्हती. त्याच्यामुळे मग आई वडील म्हटले ठीक आहे चालू कर म्हणे, काही बिघडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला तो आधी सपोर्ट मिळाला. मग आम्ही काम चालू केलं. जो काही लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला हा अतिशय फॅन्टास्टिक. कारण एकदम नवीन कन्सेप्ट होती. हिमालयात जायचं म्हणजे फक्त यंग मुलांनी जायचं, ही जी काही एक
सवय लागलेली होती ती बरोबर. मी तोडून टाकली बर की विथ फॅमिली, एका फॅमिलीमधले आई वडील आणि 2 मुलं हे एका वेळी हिमालयात जाऊ शकतात आणि हिमालयामध्ये ट्रेकिंगला त्यांचा आनंद, त्यांना कॅम्पिंग, स्नोफील्ड हे सगळे अनुभव मिळू शकतात. आणि हे जेव्हा लोकांनी पहिलं व्हॉयेजमध्ये 350 लोक होते बर आणि ती पब्लिसिटी खूप होत गेली की नाही बाबा यांच्याकडे वेगळं आहे काहीतरी, तेच नाही, टेंटमध्ये मुक्काम आणि अशा ज्या गोष्टी होत्या त्या तेव्हा खूप नवीन होत्या बरोबर बरोबर आणि बरोबर. लोकांनी ते खूप मान्य केलं. तो जो बेस मला त्यावेळेला मिळाला तो पुढे चांगला कंटिन्यू होत गेला की नाही आता आम्हाला वेगळं द्या थोडं. हिमालयात बरोबर. आम्ही 2दा जाऊन आलो, आता काहीतरी वेगळं आता घ्या. वेगळं द्या, वेगळं Right. द्या. मग 86ला लक्षद्वीप चालू केलं, बर. 90ला अंदमान चालू केलं, असं असं वेगवेगळे हळूहळू ते- टप्प्याटप्प्याने. आणि मग ते सगळे कस्टमर्स पुन्हा 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 येत गेले. हिमालय झाला, मग आता लक्षद्वीप जाऊ, मग अंदमान जाऊ, मग आणि कुठं जाऊ, असं यायचं. तोपर्यंत मुलं आलेली होती आणि त्यांच्या आवडीने ते आलेत. बरोबर कंपल्शन काही बरोबर नव्हतं त्यांना. बरोबर. ते आपण त्यांना विचारू. नाही नाही ती गंमत करतो. व्यवसायात यायला आवड लागतेच त्याशिवाय येत आवड नाही. असते आणि हा जो जॉब आहे हा आपण मनापासून केला तर तुम्ही सक्सेसफुल होता. बरोबर बरोबर आणि या दोघांनी मन लावून केलं. करेक्ट. मला काही शिकवावं लागलं नाही, काही नाही, त्यांचं ते शिकले आणि राईट कस्टमर बेस चांगला होता, राईट चांगली सर्व्हिस दिली. बरोबर त्याच्यामुळे लोकांनी मान्य केलं त्यांना. आता मी कमी जातो पण सगळा व्यवसाय हेच दोघं समर्थपणे हाताळतात दोघे. सगळं आहे ते लोक सांभाळणं आणि नवीन वाढवणं. नाही मला वाटतं पर्यटन व्यवसाय तोच आहे की ग्राहकाचा विश्वास आधी जिंकणं आणि तो विश्वास टिकवणं हे खूप अवघड टिकवणं आहे. हे खूप अवघड आहे. महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात तर खूप अवघड आहे. 3 जनरेशन्सना मी घेऊन गेलेलो आहे. क्या बात आजोबा, वडील आणि मुलगा म्हणजे नातू, नातू. असं 3 पिढ्यांना मला घेऊन जायचं समाधान आहे. थोडं मिळालं पुण्य मिळालं असं म्हणायला पाहिजे. तितके. आणि इतके लोक सांभाळून आहेत. बरोबर. लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांना त्यांचं मॅक्सिमम त्यांना बरोबर. समाधान मिळेल अशी व्यवस्था प्रश्नच आम्ही नाही प्रश्नच नाही केलेली प्रश्नच होती. नाही. नाही नाहीतर हा विश्वास टिकवला नाही तर धंदा 50 वर्ष टिकूच शकत नाही. पर्यटन व्यवसाय तर नाहीच नाही. ग्रेट. तर तुम्ही शास्त्र साहित्य म्हणजे हिमालयात वगैरे म्हणजे मेनली ट्रेकिंग आणि हे असं हो. तुम्ही सुरू केलं. तर हे सीमास हे नाव खूप वेगळं आहे. म्हणजे नॉर्मली लोक मुलाचं नाव किंवा बायकोचं नाव असं काही नाही. हा trend आहे बरोबर आपल्याकडे. आहे बरोबर आहे. तर सीमास हे नाव अनिकेत तू सांगू ऍक्च्युली शकतो हा काय? सीमास हे नाव ऍक्च्युली एका शॉर्ट फॉर्म एका ह्याचा की सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स. बर पूर्वी मॅक्सिमम माउंटेनिअरिंग आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे राफ्टिंग, रॅपलिंग, नंतर स्नो स्कीइंग या गोष्टी जास्त बाबांनी सुरुवात केल्या होत्या. मग त्याच्याच रिलेटेड काहीतरी नाव ठेवणं हे इम्पॉर्टंट होतं. राईट. सो सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स हे असं ॲब्रिव्हेशन ते सीमास झालं. सीमास झालं. Okay. ते लोकांना वाटतं की आयदर म्हणजे माझ्या आईचं नाव किंवा माझ्या बहिणीचं किंवा कोणाचं असं नाव असू शकेल. हा. सो हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे या ओके असं. ओके 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 ओके. पण तुम्ही आता मगाशी बोलताना म्हटलात की तुम्ही हिमालयात घेऊन जायचा वगैरे वगैरे आणि मग तुम्ही लक्षद्वीप चालू केलं. मला आठवतंय त्या काळात मला वाटतं भारतातले पहिले काही ट्रॅव्हल एजन्सीवर तुम्ही होता की ज्यांनी लक्षद्वीप टुरिझमची एजन्सी वगैरे घेतली. तेव्हा फार मला लक्षद्वीप कुठे आहे हे पण माहित नव्हतं अगदी तेव्हा. अगदी तर बरं. हे कुठनं सुचलं म्हणजे त्या काळात काय बाबांना सुचलं? बेसिकली जशी त्यांची बॅकग्राऊंड होती की त्यांना एक्सप्लोअर करायला खूप आवडायचं. सो तेव्हा लक्षद्वीप त्यांनी 1-2 ठिकाणून असं ऐकलं होतं की आपल्याच देशाचा एक एकदम छोटासा असा भाग आहे तो. सो त्यांना तिकडे जायची इच्छा होती. तर त्यांनी काय ते माहिती काढून तिथे ते जाऊन आले आणि त्यांना म्हटलं की ही ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, अजून कोणी इथे गेलं नाहीये. बरोबर. सो म्हणून मग त्यांनी हे केलं. मग तिथल्या लोकल अथॉरिटीशी त्यांनी बोलून की मला असं पुण्यातले काही लोक त्यांना यायची इच्छा आहे खूप. तर मग ते म्हटले चालेल तुम्ही ग्रुप घेऊन येऊ शकता. मग तशी ती सुरुवात झाली आणि पहिले 2-3 वर्ष रेग्युलर त्याला खूप चांगलं, कारण की एकतर एक्स्ट्रीम काय म्हणतो आपण ऑफबीट होतं ते. त्याच्यामुळे असं अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाही की लक्षद्वीप एक्झॅक्ट आहे कुठे नाही, किंवा भारतात आहे का नाही पण भारतात लोकांना आहे का माहिती पासपोर्ट आहे की नाही, Passport लागतो का, लागतो का? विजा लागतो का, हे असे So, प्रश्न असे येतात. प्रश्न अजूनही लोकांचं त्या 40 वर्षापूर्वी तर ते अजूनच ते हे होतं. सो मग तसं झाल्यावर त्यांना तिथं परमिशन मिळाली. मग ते ग्रुप्स घेऊन जायला लागले आणि मग 91-92 साली
तेव्हा आम्हाला त्याचं ऑथरायझेशन, वी वर द फर्स्ट कंपनी राईट. टू गेट द ऑथरायझेशन फॉर लक्षद्वीप टुरिझम. आणि मग त्याच्यानंतर अजूनही ते आमचं हे 40 वर्ष आधी चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमच्याकडे मला वाटतं एवढे स्टेट टुरिझम बोर्डचे अफिलिएशन आहेत, हो. तर म्हणजे हे जाणून बुजून काही केलं की अफिलिएशन घ्यायचं? कारण स्टेट टुरिझम बोर्ड म्हटलं की लोकांना शंका येत असणार की हॉटेल कशी असतील, बरोबर. काय असतील प्रायव्हेटच्या मनाने. नाही, तर ह्याच्या मागे थॉट काय होता? थॉट म्हणजे पहिले लक्षद्वीप गव्हर्नमेंटचं आलं, सो त्याच्याबरोबर मग अजून अंदमान टुरिझमचं आलं, मग त्याच्यानंतर चारधाम. म्हणजे चारधाम तर एकदम ठराविक लोकच घेऊन जायचे, बरोबर, ती बरोबर. यात्राच असायची. बरोबर. म्हणजे ते असं टुरिझमशी रिलेटेड नव्हतं चारधाम. सो ते मग जे त्यांच्या बसेसच्या टूर असायच्या हरिद्वार, ऋषिकेश आणि दिल्लीपासून, सो त्याचं ऑथरायझेशन मिळालं. सो त्याच्यात आम्हाला खूप कस्टमर बेस जास्त चांगला मिळाला, रिस्पॉन्स चांगला मिळाला. कारण त्यांचं अकोमोडेशन त्या एरियात सगळ्यात चांगलं चांगलं होतं होतं. त्या पिरियडला. म्हणजे 90s मध्ये Okay. दुसरी प्रायव्हेट हॉटेल्स किंवा मग धर्मशाळा असायच्या ऋषिकेश, हरिद्वार मध्ये. म्हणजे गडवाल आणि गडवाल गडवाल मेन गडवाल गडवाल. चारधामसाठी. चारधामसाठी. कुमाऊ मध्ये तो पार्ट वेगळा नैनितालचा वगैरे येतो, पण हा जो चारधामचा पार्ट आहे हा इम्पॉर्टंट होता ह्याच्यासाठी, टुरिझमसाठी. कारण हळूहळू तिथं डेव्हलप होत चाललं होतं, पण रस्त्याचा प्रॉब्लेम, सो या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता थोडंसं त्याच्यात अडचण असायची. सो गव्हर्नमेंटचं असल्यामुळे काही अडचण आली, लँडस्लाईड झाली कुठं, Correct, correct, तर ते correct. गव्हर्नमेंटचे ऍडजस्टमेंट लगेच व्हायची. की मग इकडची बस तिकडं, तिकडची बस तिकडे टूर कंटिन्यू व्हायची. हे प्रायव्हेटला व्हायचं नाही. त्यामुळे त्याचं 2-3 लोकांना ह्याचा अनुभव आला की अरे हे असं असं झालं, आपली अच्छा, टूर अच्छा. कम्प्लीट झाली, कुठं ओके, अडथळा नाही आला. ओके, ओके. सेम माउथ पब्लिसिटीनेच जास्त तसं लक्षद्वीप झालं, सेम चारधामचं झालं. म्हणजे अजूनही आम्हाला लोक येऊन विचारतात की तुम्ही ते चारधामचं करता का, लक्ष गव्हर्नमेंटचं. ओके, ओके, So, ओके. असा म्हणजे तो स्ट्रॉंग बेस अजूनही आहे. पण मग हे गव्हर्नमेंट एजन्सीशी डील करताना वगैरे काही अडचण येते नाही, किंवा म्हणजे पूर्वी तर आणि आता काही फरक जाणवतो काही? पूर्वी जेव्हा तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 2005 पर्यंत फॅक्स आणि यांनी जोपर्यंत ईमेल एवढे हे नव्हते रेग्युलर किंवा वास्ट यूज नव्हता ईमेलचा, तोपर्यंत फॅक्स आणि यांनीच होतं. पेमेंट्स डिमांड ड्राफ्टनी व्हायची, ती कुरिअर त्यांना आरपीआयडी पाठवावं लागायचं courier त्यांना. पण. पण हळूहळू ते चेंज होत गेलं काळानुसार. मग 2005-06 नंतर ईमेल झाले, मग नेट बँकिंग आलं, सो मग पेमेंट्स ऑनलाईन यायला लागली. पण गव्हर्नमेंटचं तुम्ही मगाशी म्हटलात की अडचणी असंच नाही. काही गव्हर्नमेंट टुरिझमची हॉटेल्स जी आहेत, फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेश टुरिझम म्हणा किंवा केरळ टुरिझम म्हणा, गुजरात म्हणा, सो यांची हॉटेल्स खूप चांगली आहेत. आणि आता ओव्हरऑल सगळीच ती या 3-4 यांची आधीपासून चांगली होती. ओके. बाकीचे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होत गेली, अपग्रेड होत गेली. आता तुम्ही बघितलं तर सगळीकडेच चांगली हॉटेल्स आहेत, सोयी चांगल्या आहेत. सो तसा काही आता गव्हर्नमेंटचं म्हटलं तरी लोक प्रेफर करतात. आता म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटचं म्हटलं तरी प्रेफर करतात. राईट, राईट, राईट. कारण हे लोकांना शंका असते ना की गव्हर्नमेंट अकोमोडेशन हो. म्हटलं की ते कसं हे कसं असेल, असेल, साफ Right. असेल का नाही, सर्व्हिस मिळेल का नाही वगैरे. पण आता गेल्या 15 ते म्हणजे 2005-06 नंतर थोडं सगळं चेंज होत गेलं. आणि मग नंतर थोडंसं ते अपग्रेडेशन त्या काळानुसार ते करत गेलं सर. पण आता तुमच्याकडे किती स्टेट टुरिझमचे आहेत टोटल आता? करंट एक 8 ते 9 आहेत आता आमच्याकडे. अच्छा. सो त्यातलं म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षद्वीप, केरळ, राजस्थान, गुजरात, कुमाऊ मंडल, अंदमान, सो या मध्य प्रदेश, Okay. सो या आता 8-9 आहेत. आधी एकेकाळी आमच्याकडे 14 ते 15 होत्या, पण काही आम्ही त्या रिन्यू नाही केल्या. पण आता साधारण एक 8 एजन्सीज आहेत गव्हर्नमेंट टुरिझम. ओके. मगाशी तुम्ही बोलताना बोललात की हिमालय ट्रिप वगैरे गेली, तर मला वाटतं त्या काळात पर्यटन म्हणजे यात्रा असंच एक कन्सेप्ट होता, बरोबर? अगदी बरोबर. आणि मग त्यात तुम्ही लोकांना Convince. कसं कन्व्हिन्स करू शकलात की हाच मी जो मग अशी मुद्दा सांगितला की हिमालयात जायचं म्हणजे माणूस 60च्या पुढे गेला की त्यांनी फक्त हिमालयात जायचं आणि देवदर्शन करून यायचं. ती कन्सेप्ट बदलली आम्ही जी पहिली ऍड दिली ती ऍड अशीच दिली की विथ फॅमिली स्नोफील्ड मध्ये चला. ती खूप लोकांना पटली की आपणही जाऊ शकतो, आपल्या 2 मुलांना घेऊन जाऊ शकतो. राईट. आणि तसं कित्येक फॅमिलीज त्या प्रोजेक्टला आमच्या आल्या. आजही त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांच्या नातवांना मी घेऊन जातोय अजून. की ती कन्सेप्टच नवीन होती ना. बरोबर, बरोबर. टेंट मध्ये राहायचं,
जेवणाची व्यवस्था अमकं तमकं ह्या सगळ्या गोष्टी लोकांना एकदम नवीन होत्या. त्यांना फक्त धार्मिक पर्यटन एवढीच हो, माहिती त्या होती. काळात ती एकदम बदलून टाकली आम्ही आणि लोकांनी ऍक्सेप्ट केली. ठीक आहे, थोडस तिथं काही सगळ्या सोयी मिळत, पण बरोबर. लोक थोडेसे मेंटली प्रिपेअर्ड होते की तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळायच्या नाहीयेत. नाही. थोडं जेवण मागं पुढं होईल, चव बदलेल, आपल्या इथली चव तिथं तिथे मिळत मिळणार नाही. नाही. या गोष्टी आधी लोकांना जर तुम्ही नीट समजावून सांगितल्या, लोक मान्य करतात. बरोबर लोकांचं म्हणणं आम्हाला एक विशेषतः पुण्यातलं की बा वेळेला जेवण द्या आणि पोटभर द्या, या ज्या काही गोष्टी होत्या या आम्ही सांभाळल्या की Right. तुमच्या वेळेला देऊ पण ती चव नसेल. तर तेव्हा काही आपला कुक घेऊन जाणं हे आम्ही केलेलं नव्हतं. तिथले लोकल कुक असायचे, त्याच्यामुळे चव तिकडची यायची. राईट. पण लोकांना ती आवडली की नाही बाबा वेगळं आपल्याला मिळतंय, तिथल्या स्थानिक डिशेस खायला मिळाल्या, करेक्ट लोकांना आवडलं ते. आवडायला लागलं ते. नाही, आणि- ते त्याला हे म्हणतात ना, आउट ऑफ द बॉक्स Out of the box व्यवसाय वाढीला हे व्यवसाय करावंच लागतं, नाही तर व्यवसाय वाढत नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. पण हे ऍडव्हेंचर मधनं आपण जे लिजर टुरिझम म्हणतो, म्हणजे हो. हनीमून कपल असतील किंवा फॅमिली फक्त फिरायला गेली, ऍडव्हेंचर बरोबर. नाही बिलकुल त्यात. हा ट्रान्झिशन कसा काय झाला, म्हणजे किंवा Actually- कधी झाला? हा झाला साधारण 95-97च्या आसपास. अच्छा. तेव्हा बाबांचं पण एज थोडं वाढलं, Okay. त्यामुळे ते जाऊ म्हणजे असं इझिली ट्रेकिंग वगैरे. आणि आम्ही तेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो, सो तो पिरियड जो होता ना त्याच्यामध्ये मग ते थोडे ते लिजर साईडला झाले, लाईक केरळ, अंदमान, हिमाचल, काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश. Right. हा पार्ट मग त्यांनी हळूहळू लिजरकडे थोडे आले, कारण तीच लोक ऍडव्हेंचरचे झालेली, तीच लोक ते- की बाबा आता आम्हाला राजस्थान बघायचंय, आम्हाला हिमाचल बघायचंय, मग तुम्ही करून द्याल का. करेक्ट. मग त्या ह्यानी मग लिजरकडे वळले, राईट. असं झालं. आणि आय थिंक तेव्हा तो तो- काळ बूम पण होता लिजर हा, हा ट्रॅव्हलचा, एक्झॅक्टली. तेव्हा ओपन पण होता तो ट्रेंड पण बऱ्यापैकी. थोडा चेंज झाला होता की आणि- तेव्हा हनीमूनला म्हणजे तेव्हा त्या हनीमून टूर्स वाढल्या होत्या. हा. सो तेव्हा त्या एन्क्वायरीज वाढल्या. सो असं नाही म्हण की जाऊन आलोय आमचे, तुम्हाला तुमच्याकडे त्यांनी आम्हाला सजेस्ट केले की यांच्याकडे जा. Correct. सो मग ते ट्रान्झिशन असं झालं की लोकांच्या पण एन्क्वायरीज यायला लागल्या आणि लोकांचा कल थोडा लेझरकडे पण वळायला लागला. म्हणून मग ते तो एक साधारण म्हटलं असं 95-2000च्या दरम्यान तो ते थोडासा आपोआपच चेंज. change झाला. तेव्हा नेमकं आम्ही अशा पिरियड मध्ये होतो की आम्ही शाळा शाळा कॉलेज म्हणजे शाळेतच होतो राहतो. करेक्ट. तेव्हाच तो साधारण तोच पिरियड होता तो. सो आम्ही जेव्हा जॉईन केलं, यांनी 2002 मध्ये केलं, मी 2004 मध्ये जॉईन केलं. सो तेव्हा ऍडव्हेंचरचा आमच्याकडे थोडासा कमी होऊन लेजर आणि फॅमिली ट्रान्झिशन फेज होता सगळा तो. झालं होतं. म्हणजे तो थोडासा असं त्याचा कल जास्त आमच्याकडे आला होता. तुम्ही दोघं तर म्हणलं शाळा कॉलेजला होतात तेव्हा तुम्ही, आणि 2002 ला तू जॉईन झाला, हो, 2004 चार ला दोन्ही झाला. जण. तर हे म्हणजे घरात ही चर्चा, नॉर्मली व्यावसायिकाच्या घरात खूप चर्चा होते व्यवसायाबद्दल. अरे ते घडलं, आज ते घडलं, काय कुठे काय लॉस झाला, कुठे कोणाला त्रास झाला, काहीतरी एक होतच काहीतरी. तसं पण घरात व्हायचं पूर्वी. हो. पण तुमच्यात गोडी कशी निर्माण झाली असं मला ऍक्च्युली. बाबा टूरला जायचेच. मग शाळेत असताना आम्ही पण 1-2 वेळा त्यांच्याबरोबर स्टुडंट्स ग्रुप होते तेव्हा गेलो होतो. सो ते मला खूपच मजा आली, भारी वाटलं. यार बाहेरचं जेवायचं, तेव्हा हॉटेलिंग किंवा असं काहीच नसायचं ना इथं. सो तिथं अरे बाहेर रोज बाहेरचं खायचं किंवा फिरायला मिळतंय व्यवस्थित, काहीच Right. प्रॉब्लेम नाही, कुठे Right. निवांत आहे म्हटल्यावर मग ती थोडी आवड डेव्हलप होत गेली. आणि मग कॉलेज झाल्यानंतर नेक्स्ट डे पासून ऑफिस म्हणजे बाकी दुसरं काही करायचा विचारच नव्हता. चल ह्याच्यातच यायचं. एक्झॅक्टली. आणि म्हणजे त्यांच्याकडनं सारख्या आता म्हणजे लक्षद्वीपला गेलो तेव्हा आम्हाला सुद्धा लक्षद्वीप ऐकलं होतं पण गेलो नव्हतो. हिमालयात 1-2 वेळा जाऊन आलो होतो यांच्याबरोबर, पण ते बघून सुद्धा एक अरे आता आपण पण असं करू शकतो. सो ते नॅचरली ते एक काय म्हणतो आपण आमच्यात ते आलं आपोआप. आपोआप आलं ते. आणि मग त्याप्रमाणे मग आम्ही पण मग जसं हा म्हटलं कॉलेज, यांनी याचं कॉलेज झाल्यावर जॉईन केलं, मी माझं कॉलेज झाल्यावर लगेच जॉईन झालं. ओके. आणि मग म्हणजे तुम्ही कुठे टूर घेऊन वगैरे सुरुवातीला गेलात का, तुम्ही ऑफिसमध्ये बसून सगळ्या गोष्टी शिकल्या आपोआपच? पहिल्यांदा तर 2-3 वर्ष ऑफिसमध्येच होतो. अच्छा. म्हणजे जे काम येईल ते करायचो. इव्हन करेक्ट. बँकेत जायचं, तेव्हा आणि demand खूप, draft काढायचा, फॅक्स करायचं, जे Xerox. होतं ना, ते सगळं काही केलं. झेरॉक्स काढायची, चहा आणायचा, इथपासनं आम्ही सगळी कामं केलेली आहेत. सो ते आम्ही कुठंच मिस नाही, स्किप नाही केलं. बरोबर. की जी प्रोसेस आहे त्यातनंच गेलो.
मग एका टूरला थोडा मोठा ग्रुप झाला होता 40-50 लोकांचा. सो तो एकट्याने मॅनेजरच्या ह्यानी होणार नव्हता करेक्ट मॅनेज. करेक्ट करेक्ट सो मग तेव्हा बाबा म्हणले की तू जाशील का? हा तर मग असे सर्व- सो फर्स्ट माझी टूर होती अंदमानची 2004 मध्ये. बर हा. त्यालाही 22 वर्ष आली आता हो. हा. आणि ती जस्ट सुनामी यायच्या आधी 15 दिवस अरे बर एवढे मला आठवते. हा. थोडक्यात याच्यात झालं कसं की आपण जे व्यवसायाचं ABCD म्हणतो हे यांचं आधी शिकून झालेलं होतं. मग पुढचा भाग येतो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. बरोबर तो आपल्याला ऑफिसमध्ये बसून येत नाही. नाही हा, हा. ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट नाही पण अडचण आली तर काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणतो आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर तो त्यांना शेवटी तिथे जाऊनच समजतो. म्हणून मग त्यांना एक एक ग्रुपमध्ये घेऊन जायला लागलो. जेवणाची व्यवस्था तू बघ, गाडी आली का नाही, मग गाडी का नाही आली अजून, लेट आली तर काय करायचं, ह्या सगळ्या आपोआप शिकत गेले. शिकवावं काही लागलं नाही. मग कारण मी तिथं नाहीये, मी दुसरीकडे कुठे, गाडी आली नाहीये आणि निम्मे बसलेले लोक म्हणतात अहो काय किती हा. निघायचं. हा. हे अगदी टिपिकल ज्या हो, हो. गोष्टी हा, असतात हा. त्यावेळेला लोकांना हँडल करतात. वेळ असतो 10-5 मिनिटाचाच फक्त, पण तेवढ्या वेळात सुद्धा ते मॅनेज करणं ही एक कला आहे. ही एकदम येत नाही नाही, कोणाला. नाही, असे नाही, 2-3 अनुभव आले की मग सांगावं काहीच लागत नाही. त्यांचं ते मॅनेज करायला लागलं हो. की नाही असं होतंय, हे आहे, आपल्याला 10 मिनिटं थांबायचंय. पुढं काय ब्लॉक झालेलं आहे, 10 मिनिटं आपल्याला थांबायचंय. मग हे आपोआप हम्म. येत गेलं सगळं या व्यवसायात त्याच्यामध्ये. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स खूप येतात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. जे ऑफिसमध्ये बसून कळतच नाही तुम्हाला की असं घडू शकतं Field आपण आपल्याला- त्याला क्रायसिस मॅनेजमेंट म्हणू. क्रायसिस मॅनेजमेंट नाही जी होतं. आपली इंडस्ट्री जी आहे ट्रॅव्हल इंडस्ट्री ह्याच्यात आपलं स्वतःचं प्रोडक्ट काहीच नाही. बरोबर फ्लाईट वेगळी कंपनी, हॉटेल वेगळा माणूस चालतो, Right. गाडीवाला वेगळा. राईट पण हे आपल्याला सगळं एकत्र आणून ती टूर चांगली करून घ्यायची असते. Correct, correct. सिंक्रोनाइज करून की फ्लाईट नंतर गाडी, गाडी नंतर हॉटेल. सो हे सगळं मॅनेज करणं म्हणजे तो ते सगळे important आहे. जिन्नस घालून तो पदार्थ हा, चांगला पदार्थ चांगला होणं एक्झॅक्टली. पण गरजेचं आपलं त्यातलं म्हणजे बेसिक आपलं कळलं. काहीच नाहीये. कळलं कळलं बेसिक I know. इन्ग्रेडियंट्स आपले काहीच नाहीत. बरोबर फक्त बरोबर. आपण सगळ्यांशी कोलॅबरेट करून सो एक जण जरी पुढं मागे झाला तरी पुढचं पुढचं सगळं होतं. खराब होतं बरोबर आहे बरोबर तेच मला so वाटतं हळूहळू ते स्ट्रेस मॅनेजमेंट ते म्हणलं क्रायसिस मॅनेजमेंट Exactly. शिकणं हे Okay. खूप गरजेचं आहे. अजून ट्रॅव्हल एजंट मध्ये एक थोडी कन्सेप्ट अशी येते, नवीन मुलांच्यात पाहतोय की हा माणूस मला स्वस्त देतोय, मी घेतो त्याचं. हा गाडीवाला मला कमी याच्यात देतोय, मी त्याची घेतो. पण जर काही अडचणी आल्या तो माणूस हातवर करून मोकळा जातो. बरोबर आणि बोलणी खातात कस्टमरची ट्रॅव्हल एजंट. मग याच्यासाठी जे सप्लायर्स आहेत हे सिलेक्ट करणं अतिशय महत्वाचं असतं. चांगली माणसं, चांगल्या 2 पैसे जास्त गेले लोक द्यायला नाही म्हणत नाही, बरोबर आहे पण त्यांना योग्य त्या राईट सोयी मिळणं महत्वाचं राईट असतं. राईट आणि अशी माणसं आम्हालाही चांगली मिळत गेली. 30-30 वर्षाचे सप्लायर आहेत माझे. बरोबर एक सिंगल कंप्लेंट नाही. हम्म. का नको मी त्यांना पैसे जास्त बरोबर देऊ. बरोबर बरोबर मी घेतो कस्टमर कडून जास्त, आणि कस्टमर आनंदाने देतात. बघ चांगलं देताय ना, द्या तुम्ही. नाही आता चांगलं घेणारे पण आहेत आहेत त्याला मॅक्सिमम योग्य मोल देणारे पण लोक आता आहेत जेणेकरून पुरीचा त्रास होतो. पूर्वी लोक म्हणायचे कशाला काय बजेट ओरिएंटेड टूर्स असायचे. बरं. कॉस्ट कॉन्शियस आणि क्वालिटी कॉन्शियस. कॉस्ट कॉन्शियस वाली माणसं लक्षात येतात येतात कस्टमर, येतात आपोआप थोडे बाजूला हा, होतात. हा, नको आम्हाला क्वालिटी कॉन्शियस पाहिजेत, आम्ही चांगलं देतोय, चांगले पैसे घेतोय. हम्म. आणि तिथं मग हे कॉस्ट कॉन्शियस नाही, ते आम्हाला इतक्या याच्यात त्यांच्याकडे बरोबर. जातात. हा मुद्दा एक याच्यातलं खूप महत्वाचा आहे Right. की चांगली क्वालिटी आणि चांगली किंमत, हम्म. ह्या गोष्टी कस्टमरने लक्षात ठेवल्या. आणि असेच आमचे रिपीटेड कस्टमर बरोबर बरोबर नवीन तर आहेतच, नवीन पण आहेतच जुने सगळे कंटिन्यू झालेले. म्हणजे तो अगदी मी अभिमानाने सांगतो. गेल्या 26 वर्षापासून आम्ही सीमेस ट्रॅव्हल्ससोबत संपूर्ण भारत फिरलो आहे. मध्य प्रदेश, काश्मीर, नॉर्थ ईस्ट, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू या सर्व प्रवासात उत्तम प्रवास आणि भोजन व्यवस्था
हॉटेलची अचूक निवड आणि संपूर्ण ट्रीपमध्ये सिमॅसची सोबत अशी सिमॅसची खासियत आहे. विश्वास केळकर काकांनी सुरू केलेली सिमॅस ट्रॅव्हल्स आज त्यांची दोन्ही मुलं अनिकेत आणि चेतन यशस्वीरित्या सांभाळत आहे. म्हणूनच तर आम्ही कुठे जायचं ते आपण ठरवायचं आणि इतर सर्व सिमॅसवर सोपवायचं असं करतो. सिमॅस ट्रॅव्हलच्या पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा. राईट. चांगले कस्टमर्स मिळाले, चांगले सप्लायर्स मिळाले, चांगले हॉटेलियर्स मिळाले, त्याच्यामुळे आमचं काम कमी नाही झालं. पण हे मिळवणं एक कला आहे किंवा लक आहे म्हणू आपण, आणि त्यांची रिलेशन टिकवणं हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही हे टिकवलंय यांनी आणि के- आता हे दोघं यांनी पण माझ्यापेक्षा चांगलं हा एक्झॅक्टली ते जास्त महत्वाचं आहे. चालू इनिशियल लेवल तर आपण करतो, तुम्ही बोलाल ते त्यांना देईल, पण पुढच्या पिढीने तोच ते सांभाळणं सांभाळणं. तेवढंच महत्वाचं आहे. तेवढं महत्वाचं आहे. right? कमावण्यापेक्षा सांभाळणं जास्त महत्वाचं, ते त्यांनी उत्तम केलं अगदी. तर आता मगाशी तू म्हटलं लिजर तुम्ही साधारण 2005-06 साली वगैरे चालू केलं साधारण. तर आता लिजरमध्ये आता भारतात आपण जे डोमेस्टिक टुरिझम म्हणतो ते पण आहे आणि इंटरनॅशनल पण आहे. तर तुम्ही इंटरनॅशनल करता आता किंवा आणि कसं डिवाइड करता दोघांमध्ये तुम्ही? आता आम्ही इंटरनॅशनल पण करतो, बर. पण इंटरनॅशनल ग्रुप टूर्स कमी करतो. बर. पण ठराविक म्हणजे फॉर एक्झाम्पल भूतान, श्रीलंका, दुबई बर. किंवा व्हिएतनाम व्हिएतनाम, बाली ओके अशा स्पेसिफिक ग्रुप टूर्स करतो. बाकी इंडिव्हिज्युअल कस्टमाइज टूर्स हे ऑलमोस्ट जगात सगळ्या ठिकाणी करतो, ओके इन्क्लुडिंग USA, ऑस्ट्रेलिया, युरोप, बर नंतर मग आफ्रिका आहे. आफ्रिका, इजिप्त, बर मिडल ईस्ट, ते जगभर झालं almost. ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी. ओके म्हणजे ओके आणि आमच्याकडे सेम स्टार्टिंगला इंडिव्हिज्युअल कस्टमर्सच जास्त आले, मग त्यातनं हळूहळू नवीन म्हणजे व्हिएतनाम जस्ट जेव्हा स्टार्ट झालं मार्केटमध्ये एकदम फ्लरिश झालं, करेक्ट मग तेव्हा पण व्हिएतनामच्या Right. टूर झाल्या, कंबोडिया झाली. सो हळूहळू वाढवत गेलो. आधी इंडिव्हिज्युअल टूर, आधी स्टार्टिंगला लोक नॉर्थ म्हणजे फार ईस्टच प्रिफर करतात की व्हिसा मिळणं जास्त त्रासदायक नसतं आणि इंडियन मील्स तिथं मिळतात. सो नॉर्मली फर्स्ट टाइम जे जाणारे असतात ते नॉर्मली सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई या ठिकाणी जातात, कारण तिथं लँग्वेज बॅरियर कमी येतो, फूड इश्यू येत नाही आणि व्हिसा मिळणं त्यातल्या त्यात बऱ्यापैकी सोपं इझी आहे. असतं. सोपं आहे, सोपं आहे, सोपं सो आहे. Right. स्टार्टिंग आम्ही तिथनंच सुरुवात केली. 2006 मध्ये फर्स्ट टाइम. अच्छा हा म्हणजे 2002-03 मध्ये मी जॉईन झालो. सो पहिले डोमेस्टिक केलं, मग एक आमचे नेहमीचेच कस्टमर होते, त्यांचे 8च लोक होते, पण ते म्हणले आम्हाला सिंगापूर, मलेशिया, थायलंड करायचे, तर तुम्ही ग्रुप टूर कराल का? तेव्हा कधीच केली नव्हती, काहीच एक्सपिरियन्स नव्हता. सो आम्ही म्हटलं ठीक आहे. मग बाबा आधी सिंगापूर, मलेशिया, थायलंड एकटे जाऊन आले. बर सो सगळं बघून आले क्या की बात कुठलं हॉटेल काय आहे सगळं Okay. करून. System आणि मग कशी असते. सिस्टीम कशी आहे, कारण ते पण असं इंटरनॅशनल टूरला करेक्ट असे ऍज अ टुरिस्ट गेले नव्हते. राईट सो मग त्यांना पण ते बघून आले. मग 2006 नोव्हेंबरमध्ये 13 लोक होते. सो 13 लोकांची मी बॅच घेऊन गेलो होतो क्या सिंगापूर, बात. मलेशिया, थायलंड. क्या सो बात. तिथपासून सुरुवात झाली. मग वा. श्रीलंका वगैरे सगळंच सगळं करा. हळूहळू झालं. Right. Great, great. पण मग आता तुम्ही हे सांगड कशी घालता की इंटरनॅशनल व्यवसायाचे हे वेगळे आहेत, त्याचे रिक्वायरमेंट खूप वेगळे आहेत, डोमेस्टिकचे रिक्वायरमेंट खूप वेगळे आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही कसं म्हणजे दोन्हीचं सांगड जसं कशी की आता घालता? जसं हा म्हटलं की यांनी 2006-07 मध्ये फर्स्ट टाइम हा. सो यांनी त्याच्यानंतर पुन्हा एक 2-3 त्याच्या इंटरनॅशनल अशा बॅक टू बॅक टूर्स झाल्या. सो त्याचा तो एक्सपिरियन्स हे झाल्यामुळे त्यांनी इंटरनॅशनल जास्त तो म्हणजे त्याचा कल तिकडे जास्त हे झाला. स्पेशलायझेशन हा, झालं. specialization. आणि मग मी डोमेस्टिक म्हणजे ग्रुप माझ्या काश्मीरच्या होत्या, अंदमानच्या होत्या, मग अजून एक 2-3 कॉलेज ग्रुप्स होते. सो मी डोमेस्टिक ग्रुप्स मी बघायला लागलो. म्हणजे कुमाऊमध्ये 2-3 ग्रुप्स होते Right. स्टुडंट्सचे, जिम कॉर्बेट, नैनिताल अशा सेक्टरला. सो मग तसं ते पण ॲज सच असं हे नाहीये की काय म्हणतो आपण इंटरनॅशनल हे डोमेस्टिक आहे. दोन्ही बघतो, पण Right. मेनली इंटरनॅशनल तो बघतो, Right. डोमेस्टिक मी बघतो. स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन तसं तसं हे केलेलं. करतो. म्हणजे दोघेही तुम्ही ट्रॅव्हल करतात, पण हा. इंटरनॅशनल शिकवतो तो तो बघतो. बघतो, हा. डोमेस्टिक मग मी असं. ते आणि बेटर असतं ना, हा. हो डेडिकेटेड लक्ष राहतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्यामुळे खूप लक्ष देऊन करण्याची हा. कामं आहेत हा, ट्रॅव्हल. आणि इंटरनॅशनल मध्ये इन्शुरन्स, व्हिसा, फ्लाईट तिकीट, खूप कनेक्शन खूप खूप या बऱ्याच बऱ्याच गोष्टी गोष्टी असतात. राईट सो ते थोडस स्पेशलाइज आता इंटरनॅशनल आहे, डोमेस्टिक पण आहे, आणि तुम्ही स्टेट टुरिझम बोर्ड तुमचे चालू हो, आहे. yes. तर
तुमच्या आता जे क्लायंट पूर्वी बाबांची डील करायचे वगैरे वगैरे आणि जे तुमच्याकडे आता येतात हो. ते तो विचारच येते की अरे बाबा नाही आहेत का, मला बाबांचीच बोलायचं वगैरे. स्टार्टिंगला खूप व्हायचं हो असतं का? म्हणजे मध्ये 2010-12 नंतर बाबा फक्त हाफ डे यायला लागले अच्छा. ऑफिस, लाईक सकाळी 10 ते 2, 3, 4 ओके. आणि मग नंतर ते त्यांची सवय होती घरी जायचं, जेवायचं, थोडं आराम करायचा, मग परत यायचे. पण नंतर नंतर त्यांनी 2012-13 नंतर मग संध्याकाळी येणं बंद केलं. ओके. पण ते कस्टमर आले ना, बाबा कधी येणार आहेत, हा. आम्हाला त्यांनाच भेटायचे, अच्छा. असं अजूनही होतं. पण होतं का? आता त्यांना सांगतो की आता बाबा ऑफिसला येत नाहीत, सो तुम्हाला आमच्याशीच बोलावं लागेल. तुमची त्यांच्याशी बोलणं करून देतो, करेक्ट. पण तुमचं पॅकेज किंवा काही बुकिंग संदर्भात Right. असेल तर आमच्यापैकीच कोणाशी तरी बोलावं लागेल. राईट राईट राईट. ते अजूनही आहेत असे कस्टमर की त्याचं स्वाभाविक आहे आता ते. एक छोटस किस्सा सांगतो त्याचा. एक जुने कस्टमर आले होते, बाहेर बसले, त्यांनी सगळं फायनल केलं. मी आतमध्ये केबिनमध्ये बसायचो, माझ्याकडे आले, हे म्हणे मुलांनी केले, एकदा बघा म्हणजे मी चेक देऊन टाकतो. अजून विश्वास त्यांनी बघितल्याशिवाय चेक नाही Final. हो पडणार. म्हणलं, डोळे झाकून द्या तुम्ही, हा. चांगलं केलेलं आहे, काळजी नका करू. हा. नाही, असं अजूनही तो आहेच थोडंसं- आहे. तर ठीक आहे आता त्याला ना आपण त्याला इतके वर्ष नाही, नाही, म्हणजे उलट आम्हाला पण ते बरं वाटतं ना की अजूनही त्यांच्याशी connect संबंध आहे, त्यांचे हा, आहेत connect आहे लोकांचे. लोकांचा त्याच्यावर. तेच. आणि आता व्यवसाय करायची पद्धती खूप बदलली आहे. त्यांनी चालू बदलली. केलं तेव्हा पद्धत खूप वेगळी होती, अगदी आता अगदी पद्धत खूप बदलली आहे. आता लोकांच्या अपेक्षाही खूप बदलल्या आहेत. अपेक्षा तर वाढलेल्या. तुम्ही म्हणजे ज्या ट्रेनिंग खाली वाढलात की मला वाटतं त्या काळात डेस्टिनेशन नॉलेज खूप महत्वाचं होतं. ऍक्च्युअली लोक जाऊनच ते तुम्हाला बरोबर की आहे. बाबा हो. जाऊन आले तिथे आणि तुम्ही सिंगापूर Correct, correct. तर आता ते फिजिकली शक्यही होत नाही बरेच वेळा. बरोबर. व्यस्तता खूप असते कामाची वगैरे. तर तुम्ही ह्या नवीन ट्रेंड आणि किंवा नवीन क्लायंटच्या एक्सपेक्टेशन खूप वाढले जातात एजंटकडनं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता की तुम्ही स्वतःला अप टू डेट कसं ठेवता? सो आपण एकदा गेलं की त्या एरियात किती हॉटेल्स आहेत, काय हे सगळं आपल्याला माहिती असायचं. पण आता हॉटेल्स प्रत्येक ठिकाणी, तुम्ही फॉर एक्झाम्पल जयपूर एक उदाहरण, जयपूरमध्ये आता तुम्हाला 150-200 हॉटेल्स असतील. सो प्रत्येक हॉटेलचं आपल्याला आहे, पण आपल्याला जेवढी एक रिनाऊंड ग्रुप आहेत हे आहेत, सो आपण ती आता नेटवरनं हे करा किंवा आपल्या असोसिएशन मधनं तिथला जो लोकल पार्टनर आहे त्याच्या ह्याच्यावरनं आपण अशी ती सगळी हे करतो. पण आधी खूप अवघड होतं, ते सगळं जाऊन ते बघितल्याशिवाय आपल्याला ते करेक्ट. आता गुगल मॅप वरती हॉटेलचं लोकेशन समजतं, करेक्ट. रेल्वे स्टेशन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे Distance. समजतं, आजूबाजूची लोकॅलिटी काय आहे ती कळते. पूर्वी तसं काही नाही, म्हणजे हॉटेल 10 किलोमीटर लांब असायचं पण ते कळायचं कळायचं मध्ये नाही, बुक कळायचं. झाल्यानंतर बरेच वेळा असं व्हायचं की यार कस्टमर गेल्यावर कळायचं की अरे हे तर 10 किलोमीटर लांब निघालं. सो त्यातनं पण शिकत गेलो की नेक्स्ट टाइम आपल्याला आधी हॉटेलला विचारायचं फोन करून की बाबा तुझं हॉटेलचं लोकेशन काय आहे, मार्केट पासून किती लांब आहे, किंवा तिथं गाडी पोचते का, या सगळ्या गोष्टी हळूहळू एक्सपिरियन्स वरनं शिकत गेलो. आणि हे मॉडर्न टूल्स वापरून व्यवसाय केला तर तो जास्त चांगला चांगला. करता येतो. आजकाल असं पण झालंय की पूर्वी पेरेंट्स यायचे टूर ठरवायला आणि यायचं. आजकाल मुलांची इन्व्हॉल्वमेंट पण खूप वाढली आहे की मी इंस्टाग्राम वरती हा. हे लोकेशन बघितलंय, मला इथं जायचंय, मी हे रील बघितले, मला तिथं जाऊन हे करायचंय. करेक्ट सो पूर्वी कसं वडील यायचे, आम्हाला केरळला जायचंय, आमचं एवढे लोक आहेत, एवढं बजेट आहे, करेक्ट करायचे जायचे, म्हणजे असं संपायचा विषय. करेक्ट करेक्ट. आता मुलं येतात मग ते सांगणार की मला हे पाहिजे, हे हॉटेल मी ऑनलाईन बघितलं आहे. बघितलं. सो इथपासनं तयारी असते मी हा मुलांची. रेट पण बघितलंय असे हा, सांगणारे असतील. असे पण आहेतच ऑब्विसली. हा. पण म्हणजे खूप म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये पण बराच फरक पडला. ट्रान्झिशन एकदम म्हणजे Transition. गेल्या 5-7 वर्षात ट्रान्झिशन खूप म्हणजे असं काय म्हणतो आपण 180 डिग्री म्हणतो तसं तसं ट्रान्झिशन झालंय. तसं झालंय. नाही आणि त्याला अप टू डेट राहावंच लागतं, yes. राहावंच खूप लागतं. खूप गरजेचं अप टू आहे. डेट राहिलं तुम्ही म्हणतात आता बऱ्याच टुरिझम डिपार्टमेंट्स आहेत, डोमेस्टिक म्हणा किंवा इंटरनॅशनल म्हणा, की त्यांचे रोड शोज पुण्यात खूप होतात. सो ते ऑलमोस्ट वर्षातून एकदा किंवा दोनदा ते त्यांचे रोड शोज असतात. सो त्यांचे पण आम्हाला अपडेट्स आणि ऑथेंटिक असतात कारण त्या टुरिझम डिपार्टमेंट्सच Right. करतात ते. Right. सो त्यांच्याकडनं आम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळतात की आता हे ठिकाण नवीन झालंय, हे ठिकाण होतं आता बंद झालंय, इथे या सोयी आहेत, इथे या रिस्ट्रिक्शन झाल्या. सो अशा Right. गोष्टी असतात, त्याच्यामुळे ते रोड आपण- शोज म्हणा, सेमिनार्स म्हणा, हे आम्ही खूप आता म्हणजे कंपल्सरी असं अटेंड करणं, कारण की आम्हाला प्रत्यक्षात तिकडे प्रत्येक वेळेला जाता येत नाही. एव्हरी नाव अँड देन आता आपण दरवर्षी उठून या ठिकाणी गेलो असं होत नाही. शक्यच होत नाही. सो अशा जेव्हा याचा पण खूप फायदा होतो आता सध्या, जे पूर्वी कमी व्हायचे ते आता खूप रोड शोज आणि सेमिनार्स व्हायला लागले.
सो त्याचा पण आम्हाला आणि ऑथेंटिक असल्यामुळे त्याचा करेक्ट खूप करेक्ट फायदा करेक्ट होतो. करेक्ट करेक्ट. नमस्कार, माझं नाव मंदार ताम्हाणे. मी अनेक वर्ष सिमस ट्रॅव्हल्सच्या थ्रू माझं वेकेशन्स किंवा माझे ट्रॅव्हल्स प्लॅन करत आलेलो आहे आणि आय हॅव हॅड अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स विथ देम. आम्ही ट्रॅव्हल करताना अख्खी फॅमिली ट्रॅव्हल करतो, फार लहान मुलांपासून ते मोठ्या सिनियर सिटिझन्ससाठी सुद्धा. आणि दे हॅव बीन एक्स्ट्रीमली गुड, एस्पेशली फ्रॉम अ सिनियर सिटिझन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. So I think it's been a very great and pleasurable experience working with them, and 100% will continue to work with them in the future. Thank you. ग्रेट. मला वाटतं या तुमच्या सगळ्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा हा पण आहे की तुम्ही, मला वाटतं, पुण्यातल्या ज्या काही मोजक्या ट्रॅव्हल असोसिएशन आहेत त्यातली एक असोसिएशन म्हणून तुमचा खूप तेव्हा पुढाकार होता. अगदी आणि अगदी. तर त्याची काय म्हणजे तुम्हाला काय तेव्हा सुचलं की बाबा सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी एक असोसिएशन व्हावी, किंवा आता मला वाटतं अनिकेत पण आता हो. त्याचा Secretary. सेक्रेटरी आहे. 2010 साली अशा काही अडचणी वैयक्तिक कोणाकोणाला आलेल्या, आणि त्याच्यामध्ये लक्षात असं आलं की या अडचणी आपल्या एकट्याच्याने आपण नाही सोडवू शकत. तिथं आपली युनिटी दिसणं आवश्यक आहे. बरोबर. विशेषतः एखाद्या सीझनमध्ये तिथले हॉटेलियर्स पैसे वाढवायचे, आवाजचं सव्वा पैसे वाढवणं, तेव्हा मग जेव्हा आम्ही कलेक्टिव्हली दाखवली, बाई असे तू पैसे वाढवलेस तर आम्ही कोणी बुकिंग नाही देणार तुम्हाला, आम्ही आणि कुठलं दुसरं. बरोबर. मग हा फायदा आमच्या 2010ला लक्षात आला. मग पुढचं वर्षी लगेच आम्ही ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन पुणे टाप ही फॉर्म केली. कारण सगळ्यांनाच एकमेकाला मदतीची आवश्यकता होती. मला होती, त्यांना होती, आणि मग त्याचे फायदे आम्हाला आम्हाला इंडस्ट्री, सगळ्यांना ट्रॅव्हल इंडस्ट्रीला फायदा दिसत गेला नक्कीच की नक्कीच. नाही, कलेक्टिव्हली गेलं की फायदा होतोय. मग ते हळूहळू वाढत घेऊन आता तर म्हणजे पुण्यातली मला वाटतं मी ज्या कोणाला भेटलोय सगळे म्हणतात की आम्ही या असोसिएशनचे मेंबर आहे. म्हणजे आता तो प्रेस्टीज पॉइंट आहे, तुम्ही टापचे आहात का मेंबर? नाही, चांगलं नाही, लोकांना थोडा गर्व वाटायलाच पाहिजे आपल्या associationचा. ही कलेक्टिव्ह जी मुवमेंट होते ती सगळ्यांना सोयीची होते, आणि त्याचा फायदा दोघांनाही मिळतो. नक्कीच. त्याही लोकांना मिळतो की नाही बाबा, एक टापचा कस्टमर आमच्याकडे आला की 10 येतील, आणि आम्ही काय म्हणतो की आमचा चेक थोडा जातो, तुम्ही जर काही गडबड केली तर हे सगळा व्यवसाय थांबेल तुमचा. बरोबर बरोबर. नाही तर सप्लायर पण आपोआपच काम करतात, Supplier चांगलं सुद्धा करतात. जातो. त्यालाही भीती वाटते की नको नक्कीच, बाबा, आपण नक्कीच. चुकीचं काम नको करा, Correct. सगळं पुण्यातला बिझनेस बंद होईल, असा जो काही इफेक्ट होत गेला. गव्हर्नमेंटकडनं काही गोष्टी फायदा घेणं हा नाही, पण सोयी घेणं. नाही आय थिंक एकत्र आलं की आपला आवाजही लवकर पोहोचतो आवाज Right. जातो त्या concerned लोकांच्याकडे, लोकांकडे. आणि ऑथेंटिसिटी की नाही, यांचे जेवढे मेंबर्स आहेत हे सगळे ऑथेंटिक आहेत, सगळ्यांचं गव्हर्नमेंट सगळ्या ठिकाणी जीएसटी अमके तमके हे सगळं आहे. सगळं कायदेशीर चाललेलं आहे, कुठेही गडबड व्हायची शक्यता नाही. मग तो विश्वास आमचा वाढत जातो करेक्ट लोकांचा. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग तू आता सेक्रेटरी असते असोसिएशनचा. ओके ओके. आता किती मेंबर आहेत आपले टोटल ते? आता जवळजवळ 150 मेंबर्स नाही, आणि प्रत्येक व्यवसायात त्याची एक असोसिएशन असतेच बरोबर. जी त्यांचा आवाज तिथपर्यंत लोकांपर्यंत गव्हर्नमेंट किंवा पोहोचवणं. कोणापर्यंत तरी पोहोचवतो. ते पर्यटनात नव्हतं. जिथं वैयक्तिक लिमिटेशन येतात तिथं असोसिएशन, नक्कीच. कामाला येतं. गव्हर्नमेंटचं कोऑर्डिनेशन, तिथं असोसिएशनला पहिला प्रेफरन्स मिळतो. नाही नक्की बाबा, ही असोसिएशन, त्यांचे किती मेंबर्स आणले त्यांची व्यवस्था करा, नक्की नक्की. असे फायदे गव्हर्नमेंट कडून नक्की मिळतात. आणि म्हटलं तसं की जिथं काही गोंधळ होतो, काही होतं, तिथं जास्त जास्त उपयोग होतो. राईट 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 राईट. ग्रेट 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 ग्रेट. आय थिंक असोसिएशन हा हळूहळू ती वाढेल Right, right, right. पण आता वैयक्तिकदृष्ट्या सीमास ट्रॅव्हल्सकडे बघताना बाबांनी ज्या विजननी चालू केली कंपनी, हो. ते तुम्ही विजन पुढे नेतात आहात. पण आता बिझनेस एका वेगळ्या प्रकारे ग्रो होतोय, एका वेगळ्या प्रकारे आता वाढेल असं सगळ्यांनाच वाटतंय. तर पुढचे एक्सपान्शन प्लॅन्स काय आहेत? म्हणजे काही जे ठरवलेले काही आहेत का? बेसिकली एक्सपान्शन प्लॅन म्हणजे ग्रुप टूर्स मोठ्या
प्रमाणात संख्येने, स्केलमध्ये हा. करायच्या. ओके. युरोप, ऑस्ट्रेलिया बर. हे मेन आता टार्गेट्स आहेत. जपान. बर. पण माझं जास्त कल असा आहे की जिथं सगळे लोक घेऊन जातात तिथं न जाता आपण वेगळं. ऑफबीट प्लेसेस वरतीच ग्रुप टूर्स म्हणजे करायचे. ज्या Offbeat यांनी आम्ही base. चालू केलं बाबांनी बाबांनी जे ऑफबीट चालू ह्याचं होतं, offbeat. so तो बेस ठेवायचा म्हणजे मी काश्मीरला कधीच ग्रुप टूर घेऊन जात नाही, मी केरळला कधीच घेऊन जात नाही, मी राजस्थानला कधीच घेऊन जात नाही. थोडं ऑफबीट ऑफबीट. ठेवलेलं इज ऑलवेज बेटर. ती बाबांची फिलॉसॉफी हो. तुम्ही हो continue- येस आम्ही 100%. अजूनही लोकांना सांगतो. आता फॉर एक्झाम्पल कुमाऊला गेलात तर एक स्टँडर्ड हे असतं की नैनिताल, कौसानी, राणीखेत हा, हा. असं एक. तर मी लोकांना 10 जणांना मी सांगतो की तुम्ही मुन्सी आणि चौकरी पण करा. सो 10 जणातले एक जण अग्री करतात, ठीक आहे काहीतरी थोडं वेगळं आहे. तसंच अजून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही हे करायच्या ऐवजी हे करा. सो प्रत्येक ठिकाणी 10 पैकी 1-2 लोक हे करतात आणि मग ते वेगवेगळ्या लोकांना सांगतात आणि मग पुन्हा त्याच्या एन्क्वायरीज अशा वाढतात. सो थोडंसं ऑफबीटकडे म्हणजे एक्सपांड हे करणं नाही नाही, आता ऍक्च्युली लोकांचा कलही तसा झालेला आहे. आणि Exactly. ऑलमोस्ट वेगळं बघायचं. प्रत्येक स्टेटमध्ये ऑफबीट प्लेसेस आहेत. 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 पूर्वीसारखं स्टँडर्ड पॅकेज आहेत ना तिथं आहेतच, पण प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये हे ऑफबीट प्लेसेस आहेतच की जे अजूनही एक्सप्लोर्ड नाही. एक्सप्लोर आणि बरोबर. आजकाल लोक थोडेसे त्याच्यासाठी सुरुवात करतात. करतात. थोडीशी आता लोकांची पण हो. मानसिकता थोडीशी बदलते की इथे जाऊन ठीक आहे थोडं गर्दी आहे, पण शिमल्यापासून एक 40 किलोमीटर थोडं लांब राहिलं तर आपल्याला 20 वर्षापूर्वीचं 30 वर्षापूर्वी जसं शिमला होतं तसंच आपल्याला ते ठिकाण मिळेल. एक्झॅक्ट. थोडं अपडाऊन करावं लागेल, पण ऍट द एंड ऑफ द डे थोडंसं पीसफुल ज्याच्यासाठी आपण आलोय ना, तर अशी गर्दी आपल्याला पुण्यात पण नाही, I मिळते, think मुंबईत पण मिळते. लोकांचं आता ट्रॅव्हलिंग करायची पद्धती बदलली. बदलली हो. एक्झॅक्टली. पूर्वी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त ठिकाणं असा एक Exactly. कन्सेप्ट होता. आता तो जाऊन आता जरा हा थोडा, बऱ्याच yes. ठिकाणी रिसॉर्ट टूर म्हणजे लोक एका ठिकाणी कुर्गला किंवा वायनाडला गेले की 3 नाईट 4 डेज राहतात. सो तिथे घेताना ते थोडंसं हाय एंड रिसॉर्ट घेतात की फर्स्ट हाफ साईट सीइंग करून येतात, मग नंतर इन हाऊस रिसॉर्टच्या ऍक्टिव्हिटीज ते, कारण का आजूबाजूला जंगल आहे सगळं किंवा कुर्गला कॉफी प्लांटेशन आहे हे आहे. सो असं मग ते रिलॅक्स करतात. सो अशी थोडीशी कन्सेप्ट आम्ही पण थोडं लोकांना की राईट. मान्य तुम्ही साईट सीइंगला जाताय, वेगळ्या ठिकाणी जाताय, पण बरोबर. थोडंसं आपल्याला थोडंसं काय म्हणतो रिलॅक्सेशनसाठी पण आपण जातो. करेक्ट. सो असे थोडेसे आम्ही लोकांना काय म्हणतो आपण की या टूर सजेस्ट करेक्ट. करतो करेक्ट. अशा. करेक्ट. आणि आता घेणारे लोक पण असतील आहेत. तसे. आहेत वेगळे- ना, आहेत. वेगळे अनुभव घेणारे भरपूर, लोक भरपूर. एक्झॅक्टली यस. वाईल्ड लाईफ टूर्स आहे. वाईल्ड लाईफ टूर्स आहेत, त्याच्यामुळे तो तिथं एक पण भरपूर experience आहे. खूप त्याला- चांगला आहे. त्याला मी एक छोटस नाव ठेवलं जे बँकांची सिस्टीम आहे KYC. हा. सेम कन्सेप्ट, नो युअर कस्टमर. हा. त्या कस्टमरचं लाइकिंग काय आहे हे आपण ओळखायला पाहिजे. बरोबर की बरोबर. बघ त्यांना ते ट्रॅडिशनल गोष्टी पाहिजेत, पण त्याच्या जोडून त्यांना वेगळं वेगळं काही काहीतरी पाहिजे. हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तेवढंच शिकवलं त्यांना. बरोबर, तुम्ही ओळखा की तो कस्टमर तुमचा कायमचा काय झाला. झालं काय झालं. त्यांना काय पाहिजे हे ओळखा तुम्ही आणि ते द्या पहिलं, बाकीच्या गोष्टी मग द्या. त्यांचं लाइकिंग बरोबर, काय, बरोबर. त्यांचं बजेट काय बरोबर. हे आपल्याला समजता यायला पाहिजे. ते मला important. मला ना एकाने हे सांगितलं होतं, तुम्ही आता एक नो इयर कस्टमर म्हणलात ना, की कुठल्याही व्यक्तीने डॉक्टर, वकील किंवा डॉक्टर CA आणि ट्रॅव्हल एजंट बदलू नये. म्हणजे पॉइंट आहे. हा, त्यांना माहिती असते आपल्या हा. details. आपली कुंडली KYC. माहिती. कुंडली माहिती असते तसं ते आहे आता थोडंफार. किती जण येतात की अरे आम्हाला टूरला जायचंय, काय काय आम्ही केलंय तुम्हाला माहितीये, आता तुम्हीच सजेस्ट करा. सो असं पण आता तेच तो विश्वास जो आहे ना, एक्झॅक्टली ट्रस्टच सगळा आहे एजन्सीचा बेस. की आता आमच्याकडे trust. एवढा वेळ आहे, या महिन्यात आम्हाला हे 5 दिवस आहेत, काय काय झाले तुला माहिती आहे, आता तू सजेस्ट कर. तुम्ही सांगा की आता कुठल्या Right. तरी सजेस्ट करा आम्हाला वेगळं काहीतरी असं. असं. असंही कस्टमर आहेत की US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, ते यांच्याकडे मेल करतात, चेतन मला एवढा वेळ आहे, मी या दिवशी इंडियात येतोय, की सगळं पुढचं याने मॅनेज करायचं. 2-3 ऑप्शन त्यांना पाठवायचे किंवा तुम्हाला कुठं जायला आवडेल, हिथं. मग त्यांनी चॉईस कळवलं की यांनी डिटेल Correct. ऐकणारी Correct. बनवली. Correct. कस्टमर आम्ही त्यांना भेटलोय हो नाही. हो नाही जे आता बाहेर काय जे डिजिटल काही युगात पुढं बोलणं नाही, काही नाही. हॉटेल ते तुम्ही बघा, काय ते Right, सगळं right, तुम्ही right, बघा, विषय संपतो. यांचं काम कमी होतं खूप, का तर त्यांचं लाइकिंग काय लक्षात कळलेलं आलं. आहे. यांना कशा टाईपचं हॉटेल पाहिजे, यांना फूड कसं लागतं, यांचं कुठल्या शॉपिंगला जायला Correct, आवडेल, correct, किती वेळ correct, ठेवायचा, हे सगळं माहिती माहिती झालेलं माहिती असतं. झालं. त्याच्यामुळे काम कमी होतं.
आणि तिथे गेलं ते म्हणतात आम्ही 6-6 महिने आठवण काढतो तुमची, पुढचं खेपेला कुठं. राईट राईट हा राईट थोडासा ऍडव्हान्टेज मिळतो करेक्ट आपल्याला. करेक्ट 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 करेक्ट. तर मंडळी, तुम्ही आज या केळकर फॅमिलीची रंजक कथा ऐकली. त्यांनी कुठनं व्यवसाय कसा चालू केला, त्यांनी ग्राहकांचा विश्वास कसा जिंकला. मी म्हटल्याप्रमाणे आउट ऑफ द बॉक्स काहीतरी सुरू करून तशा प्रकारची टूर करून मग हळूहळू तो व्यवसाय आता असा वाढवलाय की दोन्ही मुलं इंटरनॅशनल डोमेस्टिक हा दोन्ही आघाड्यांवर खूप छान काम करत आहेत. ते म्हटल्याप्रमाणे स्टेट टुरिझम बोर्डचे ते ॲफिलिएटेड आहेत. 8-9 टुरिझम बोर्ड त्यांच्याकडे आहेत. तर तुम्हाला अशा कुठल्या टुरिझम बोर्डचं कधी हवं असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठे इंटरनॅशनल टूर करायची असेल तर अनिकेत म्हणल्याप्रमाणे तो त्यात एक्सपर्ट आहे, मी म्हणल्याप्रमाणे, तर त्याला कॉन्टॅक्ट करा. आणि कुठल्या प्रकारची टूर तुम्हाला लागली तर यू नो होम टू कॉन्टॅक्ट. लक्षद्वीप करता खास कर, जे आता सध्या खूप चर्चेत आहे. खूप लोकांना जायची इच्छा आहे पण कसं जायचं माहीत नाही लक्षद्वीपला. तर चेतन आहे तुम्हाला सांगायला. हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. वा.